नांदेड शहरातील ITI कॉर्नर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत डॉक्टर शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वतीने अवयवदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। या रॅलीला जिल्हाधिकारी अभिजित राऊत, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोडे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला। मानवी जीवनात सर्वात श्रेष्ठ दान कोणते असेल तर ते अवयवदान असून यांची समाजात जनजागृती होणे खूप आवश्यक आहे। अवयवदानाचे महत्त्व आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीने या पुण्यकार्यात सहभागी होण्याचे आवाहन करून अवयवदानाची गरज अधिष्ठाता डॉक्टर सुधीर देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केली। या जनजागृतीच्या रॅलीमध्ये अनेक विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। अवयवदान किंवा अंगदान हा अतिशय महत्वाचा परंतु फार चर्चेत नसलेला असा एक इनिशिएटिव्ह असतो। आपण गेल्या काही दिवसांपूर्वी बघितलं, नांदेडमध्ये डोके परिवार आहे, त्यांच्या घरामध्ये एक दुःखद घटना झाली आणि त्यानंतर ज्यांचं निधन झालं होतं त्यांचं ऑर्गन डोनेशन असल्यामुळे त्यांना ग्रीन कॉरिडॉर आपण उपलब्ध करून देऊन ते ऑर्गन ट्रान्सप्लांटची पूर्ण प्रक्रिया झाली होती। मात्र हे 1 किंवा 2 प्रकरणांपुरतं मर्यादित न राहता आपल्याला पूर्ण समाजामध्ये, शहरामध्ये याची जागृती करावी लागेल आणि त्याच हेतूनं आज डॉक्टर शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड यांनी ही रॅली आयोजित केलेली आहे। त्याबद्दल मी आयोजकांचं अभिनंदन करतो। यामध्ये विद्यापीठ असेल, इतर सगळे आपल्या आरोग्य विभागाचे सर्व अंग असतील, त्या सगळ्यांचा सुद्धा याच्यामध्ये सहभाग आहे आणि यातनं हाच एक संदेश विशेषतः युवकांसाठी जाणं महत्वाचं आहे की आपण आपल्या मृत्यूच्या पश्चात सुद्धा या समाजाच्या कामी लागू शकतो आणि ते सर्वश्रेष्ठ दान आहे। कारण हे ह्युमन ऑर्गन जे आहे ते कुठल्या फॅक्टरीत बनू शकत नाहीत, कुठली आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कुठली 3D प्रिंटिंग तेवढ्या नैसर्गिक पद्धतीचे ऑर्गन्स बनवू शकत नाही। त्यामुळे ह्याला एक इरिप्लेसेबल असा भाग म्हणून समजून आपण सगळ्यांनी जर ऑर्गन डोनेशनसाठी अर्ज केलेत तर मला वाटतं की खूप मोठी जागृती होईल, एक वेगळी चळवळ आपल्या समाजामध्ये निर्माण होईल। आजच्या दिनी संदेश का देणार? संदेश माझा हेच राहील की आपण आयुष्यभर वेगवेगळ्या प्रकारचे दान करत असतो। हे एक अंतिम आणि अतिशय सर्वोच्च अशा प्रतीचं दान आहे जे आपण करू शकतो, जे मृत्यूच्या उपरांत सुद्धा या समाजासाठी लाभदायक असेल। आज दिनांक 3 ऑगस्ट रोजी माननीय जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नेतृत्वाखाली ही आज रॅली निर्माण केली। तर आमच्या महाविद्यालय आणि रुग्णालयाकडून यामध्ये सर्व अध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी, पदव्युत्तर विद्यार्थी सहभागी झाले होते। या रॅलीचा उद्देश म्हणजे की आपण मरणोत्तर किंवा जिवंतपणी अवयव दान करू शकतो, समोरच्याचे प्राण वाचवू शकतो किंवा ज्या अवयवाची कमतरता आहे ती आपल्याला समोरच्याला देऊन त्याच्या जीवनाचा उद्धार करू शकतो। तर एकंदरीत हा संदेश आणि प्रचार प्रसार व्हावा अवयवदानाचा, त्यासाठी आज ही रॅली आयोजित करण्यात आली। मी राजमुद्रा नर्सिंग कॉलेजची स्टुडंट आहे आणि आम्ही अवयवदानामध्ये सहभाग घेतलेला आहे। महात्मा फुले पुतळ्यापासून ते कलेक्टर ऑफिसपर्यंत आम्ही रॅली काढलेली आहे। आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे बॅनर तयार केले आहेत त्याच्यामध्ये अवयवदानाबद्दल। अवयवदानामुळे अनेक लोकांचा प्राण वाचू शकतो, अवयवदान केले पाहिजे। राजमाता नर्सिंग कॉलेज आम्ही सर्वजण इथे अवयवदानासाठी आलोय आणि अवयवदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानले जाते, कारण आपण अवयवदान केल्यामुळे दुसऱ्याचा जीव वाचू शकतो। मी नितीन सूर्यकांत कोरे, न्यू राजमाता नर्सिंग स्कूल हे माझं कॉलेज आहे आणि ITI कॉर्नर ते कलेक्टर ऑफिस पर्यंत आमचे आयोग दिनानिमित्त हे झालेले आहे। आणि आज दिनांक 3 ऑगस्ट 2024 रोजी आपण अवयवदान जनजागृती ही रॅली आयोजित केलेली आहे। या रॅलीच्या निमित्ताने आपल्याला जनसामान्यामध्ये अवयवदान व त्याविषयीची माहिती देण्यात आलेली आहे। त्यांच्या काही शंका असतील किंवा त्यांना संभ्रम असतील अवयवदानाबद्दल काही माहिती त्यांना देण्यासाठी आपण ही आजची रॅली आयोजित केली होती। यात रॅलीचे असे वैशिष्ट्य आहे की QR कोड आपण यात केंद्र शासनातर्फे QR कोड देण्यात आलेला आहे। त्या QR कोडला आपण स्कॅन केल्यानंतर ही आपली नोंदणी ही ऑनलाईन केंद्र शासनाच्या साईटवर होते। त्यात फक्त आपल्याला आधार नंबर द्यावा लागतो, त्यानंतर आपल्याला ऑनलाईन त्याचं सर्टिफिकेट भेटतं जे की आपण आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करू शकतो। जेव्हा केव्हा कधी आपल्याला गरज पडते किंवा आपल्या नातेवाईकांना आपण ते सांगून त्यासंबंधी आपण हे करू शकतो, आपण डॉक्टरांना संपर्क साधू शकतो व पुढची आपण प्रक्रिया पार पाडू शकतो।